हमें ओम नहीं चाहिए, हमें सांस चाहिए। ओम का युग हो गया, ये मुंह का युग हो गया, सांस का युग आ गई। मुंह नीचे है, सांस ऊपर है। ऊपर जाने के लिए नीचे का छोड़ देना चाहिए। जब तक नीचे का नहीं छोड़ेंगे ऊपर कैसे जाएंगे आप? तीन चीजें देखिए आप, एक मुंह है, एक सांस है और एक तीसरी आंख है। हमें तीसरी आंख चाहिए, ये दो आंख नहीं चाहिए हमें। ये दोनों आंखों से हम दुनिया देखते हैं, परंतु तीसरी आंख से हम सच्चाई देखते हैं। अब यहां तक पहुंचने के लिए ये भी बंद करना, ये भी बंद करना, तो बीच में जो है सांस, उसके पास जाना। सांस आपका गुरु है, गुरु आपको सीधा आपकी तीसरी आंख के पास लेके जाता। ऊर्जा यहां से नहीं निकलना, यहां से भी नहीं निकलना। आप ओम बोलेंगे तो ऊर्जा यहां से निकल रही बाहर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम तत्सतिर्विद, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः। ऊर्जा यहां से निकल रही है। जो कुछ भी यहां बातें करते हैं, ओंकार हो कुछ भी हो, यू आर लूजिंग योर एनर्जी। जब आंखों से देखते हैं, दुनिया को देखते हैं, यू आर लूजिंग योर एनर्जी। ऊर्जा बाहर फेंक रहे हैं, तो तीसरी आंख कैसे पड़ेगी? अरे ऊर्जा को अपने आप में समाना, मुंह बंद करना और आंखें भी बंद करना, और बीच में जो है सांस है उसके साथ एक हो जाना। बात वेरी सिंपल है, सरल है। ऊर्जा को बचाना, ऊर्जा को ज्यादा करना, ये दोनों ऊर्जा के बचाते हैं और ये ऊर्जा को ज्यादा करती है। एवरीथिंग इज एनर्जी बाबा। Whatever you chant, you are expending energy. Whatever you are saying, you are expending energy. Why are you expending energy? फालतू बातों के लिए। क्या देखेंगे आप? किसको देखेंगे? क्या देखूं बाबा? किसी का भी चेहरा एक बार देख ले तो काफी है। हमें तीसरी आंख चाहिए। तीसरी आंख के लिए ये दोनों आंखें बंद करें, मुंह बंद करें। ये यहां से ओंकार नहीं बोलना, गायत्री मंत्र नहीं बोलना, कोई मंत्र नहीं, नो मंत्र। सांसों के साथ रहना। ये पिरामिड है, ये पिरामिड, दिस इज द पिरामिड, नो इज द पिरामिड। यहां सांस बैठा हुआ है, ऊर्जा बैठी हुई है, उस ऊर्जा के साथ मिलन होना चाहिए। द ब्रेथ इज द लिंक टू द कॉस्मिक एनर्जी। When you are united with the breath, you are united with the cosmic energy, and cosmic energy flows into you. ओंकार से आपकी एनर्जी बाहर जाती है, सांसों से यू गेट एनर्जी। आपलं गीतांजली मॅम आय थिंक डिस्कनेक्ट झालं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ध्यानाच्या या सत्रात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपला थ्राईव्हचा हा 8वा प्रोग्राम आहे. खूप आनंद होतोय शेअर करताना. आपला मेमरी व्हिडिओ आपण बघूया. येस मॅम. बघूया मॅम. हो, नक्की. हो.
आवाज नाही येते मॅम. हां. ते सांगितलं की तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या एका कागदावरती लिहा आणि त्याच्यावरती फील करा की त्या कंप्लीट झाल्यात, अचीव्ह झाल्यात वगैरे वगैरे असे भरपूर काही काही टेक्निक्स त्यांनी सांगितल्या. त्या पद्धतीने मी त्यांच्या टेक्निक्स फॉलो केल्या. म्हणजे अक्षरशः 7 ते 8 दिवसामध्ये माझ्या पेपरवरती साधारण 10 ते 12 इच्छा आकांक्षा लिहिल्या होत्या. 3 इच्छा विदिन 7 डेज अस्तित्वात आल्या. आणि मी तो प्रोग्राम लकीली 40 डेजचा तेव्हा जो चालू होता सरांचा, चंद्रा सरांचा, तो मी जॉईन केला. मी 40 दिवसांचा तो प्रोग्राम कंप्लीट केला. त्याच्यानंतर पुढच्या 40 दिवसांचा केला आणि मला असं लक्षात आलं ते करता करता की मायग्रेन माझं गेलं, पेशन्स लेवल माझा वाढला, माझी चिडचिड तर गेलीच. म्हणजे माझ्या मुलांना, माझी मुलं मोठी आहेत, अडल्ट्स आहेत, माझ्या मुलांना विश्वास बसेना की हीच आपली मम्मा आहे का म्हणून. मी जॉबच्या शोधात होती. मी 10 ते 15 इंटरव्ह्यू दिलेली. जेव्हा आपलं सिलेक्शन होत नाही 10 ते 15 इंटरव्ह्यू दिल्यानंतर, तर हे साहजिक आहे की व्यक्ती निगेटिव्ह विचार करतो. आणि माझ्याही बाबतीत तसं काहीतरी झालेलं आणि मीही असा विचार करत होती की मी आज इंटरव्ह्यू दिलाय आणि माझं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे आणि ती जॉब मला भेटलीच पाहिजे, असा ऍटिट्यूड होता. जेव्हा मी मेडिटेशन करायला लागली तर माझा तो विचार अगदीच चेंज झाला. माझा विचार असा झाला की मी त्याच्या मागे पळतीये हे मला कळालं आणि मी ते बंद केलं आणि मी फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू देत गेली. एक 10 ते 15 दिवसांमध्ये मला असा बदल घडून आला की माझं एका MNC कंपनीमध्ये सिलेक्शन ही झालं, मला ऑफर लेटर ही आला आणि 150% हाईक मला भेटली. बाबा ते प्रत्येकाला असं यंग दिसावं असं वाटतं म्हणून हे जे काही चाललं होतं. तर मी सांगू इच्छितो या ठिकाणी, माझं वय आता 55 वर्ष आहे, चालू आहे आता. पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा या ज्या बाकीच्या गोष्टी आपण मेंटेन करतो ते मी स्वतः करतोय. आणि नेहमीच शक्य तितके आपण चांगलेच बोलले पाहिजे. प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे आपण. बऱ्याचदा गोष्टी होतात की आपण नकळत आपल्या तोंडून काहीतरी निघून जातं. बट जेव्हा आपण तेवढं माइंडफुल असतो, आणि हे माइंडफुलनेस केव्हा येतो आपल्यामध्ये, जेव्हा हळूहळू आपण मेडिटेशनच्या अधीन जातो किंवा प्रॅक्टिस करतो, तेव्हा या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे अजून घडत जातात. आपले विचार बदलतात, आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. पॉझिटिव्ह विचारांमुळे आपण जे काय बोलतो, आपले थॉट्सही पॉझिटिव्ह असतात, जेणेकरून आपली एनर्जी ड्रेन नाही होत, तर आपली एनर्जी अजून आणि अजूनच वाढत जाते. मी माझं इमोशन्स कोणाच्या हातात देणार नाही. मी माझ्या इतरांच्यामुळे मी चेंज होणार नाही किंवा इतरांच्यामुळे मी माझा कंट्रोल देणार नाही माझ्या इमोशन्सचा चेंज व्हायचा. बऱ्याच दिवसापासून हे मेडिटेशनची प्रॅक्टिस चालू आहे चंद्रा सरांच्या गायडन्सप्रमाणे. त्याचे प्रॅक्टिकली अगदी रोजच्या जीवनामध्ये जे काही मला फायदे झालेले आहेत त्यासंबंधी मी तुम्हाला एक 2-3 अनुभव सांगणार आहे. त्याचे तर मुख्य म्हणजे की एक आनंदी कुठल्याही परिस्थितीमध्ये सतत 24 तास आनंदी राहायची जी एक सवय लागलेली आहे आता. एन्झायटी कमी झालेली आहे, काळजी कुठल्याही प्रकारची सतत करत असणे हा पूर्वीचा स्वभाव होता तो कमी झालेला आहे. मला मांडी घालून बसता यायचं नाही. म्हणजे वैयक्तिक गोष्टी सांगते ज्या फायद्या झाल्या मला त्याच्यात. अजिबात बसता यायचं नाही आणि अत्यंत त्रास व्हायचा, पायावर सूज वगैरे सगळं. आणि मी स्वतः फारशी औषधांच्या पक्षात नाहीये. मला आवडतं किंवा माझा विश्वास नाहीये त्याच्यावरती, तर मला नॉन कन्व्हेन्शनल थेरपीज वरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी हे ध्यान वर्ग केला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे आता सध्या अमृत चाललेलं आहे, जर आणखी तुम्ही त्याच्याबद्दल हे असाल तर त्याच्यामध्ये 3 तास आपण सलग ध्यानात बसतो 5 दिवस. तर काल मी जवळजवळ 2.5 तास मांडी घालून बसले होते. नॉर्मली मी चेअरवरती बसते, पण मी आरामात बसू शकले. म्हणजे मी असा सहज ध्यानात विचार केला की नाही आपण आज मांडी घालून बसूया. आणि खरंच सांगते मला एक इतकं बरं वाटलं, इतका कॉन्फिडन्स आला स्वतःमध्ये की दॅट वॉज वन व्हेरी गुड थिंग फॉर. तुझी जी मेथड आहे ना ताई शिकवण्याची किंवा ते मार्गदर्शन करण्याची ती खूप 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 भारी आहे. म्हणजे असं ध्यानामध्ये जरी बसलो ना आता म्हणजे असं जाणवलं नाही मला की किती वेळ झालं काय तर मला माहितीच नाही नेमकं, परंतु इतकं सुंदर अनुभव यायला लागलेत ना.
रेग्युलर मला कधी कधी नाही होता येत मला, पण ते ग्रुपवर जे आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेले ना, मी ते लिहून पण काढतोय. आता ते मेडिटेशनचे पिरॅमिड मेडिसिन आहे, निसर्ग मेडिसिन आहे. आता हे काय माझ्याकडे नोटबुकच आहे, या नोटबुक मध्ये मी सध्या लिहून पण काढतोय बुवा, चला माझी परत याची उजळणी होईल म्हणून. म्हणजे इतकं मला सुंदर असा अनुभव आता का याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं. व्हेरी म्हणजे नाईस. सगळं लिहून काढतो मी. इतकं मस्त वाटतंय ना. पण याच्यामध्ये आता ह्या प्रवाहामध्ये तुम्ही जसं म्हणालात की बाबा हे जे मेडिटेशन आहे, ध्यानाचं जे कार्य जे आहेत, आपण इतरांना देखील सहभागी करून घ्यावं. तर मी ते नक्कीच ते प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीनं. आणि इथं जर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ध्यानाच्या या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खूप आनंद होतोय की आपला थ्राईव्हचा 8वा कार्यक्रम आपण चालू करतोय. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. पहिला सोमवार नवीन वर्षाचा आणि आपण सगळे इकडे जोडले गेले. खूप आनंदाची गोष्ट आहे. माझं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे माझं नाव वृषाली दाभाडे. मी पुण्यात राहते. माझी जर्नी मी साधारण 5 वर्षापासून बुद्धास योग क्वांटम फाउंडेशनशी जोडली आहे. जुलै 2020 मध्ये माझा प्रवास चालू झाला. अगदी मोठ्या नो पासून त्या आज ज्यांच्या कोणाच्या संपर्कात येईन त्यांच्यापर्यंत ध्यान पोहोचवण्यापर्यंत ज्याची 5 वर्षांची जर्नी आहे माझी. खूप आनंद होतोय की मी चालू करताना असं म्हणलं की मेडिटेशन माझ्यासाठी नाहीये. रादर आपल्या सगळ्यांनाच वाटतं की मेडिटेशन इज नॉट फॉर अस. मेडिटेशन हे अगदी रिटायर झालेल्यांसाठी आहे. मेडिटेशन हे म्हाताऱ्यांसाठी आहे. मेडिटेशन हे ज्यांना अगदी कोणाला शारीरिक व्याधी आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि माझ्यासाठी असं हे जनरली आपण विचार करतो राईट. माझ्यासाठी असं होतं की मी डोळे बंद करायचे बसून, त्याच्यापेक्षा मी झोपणं प्रेफर करेन. इथे माझा प्रवास इथून मी तिथून चालू केलं. बट मी लिटरली थँकफुल आहे माझे हजबंड ऋषिकेशसाठी की त्यांनी सांगितलं की नाही तू चालू कर आणि नंतर वाटलं तर नाही पटलं तर मग तुला जे वाटतं ते कर. तिथून माझी जर्नी चालू झाली आणि आता मी इथपर्यंत आले. तर तक्रार करण्यापासून ते स्वीकार करण्यापर्यंत, रादर दॅन कंप्लेनिंग, ॲक्सेप्ट द सिच्युएशन. किंवा माझ्याच बाबतीत असं का, त्याच्यापेक्षा वाय रादर दॅन सेइंग की वाय मी आता म्हणते की वाय नॉट. ठीक आहे, दॅट्स फाईन राईट. माझ्याच बाबतीत का, ते त्याच्यापासून मग का नाही, ठीक आहे, दॅट्स फाईन, ॲक्सेप्ट द सिच्युएशन राईट. तिथपर्यंतचा हा प्रवास. आणि ध्यानाने खूप मोठी शिकवण दिली. रादर प्रत्येक क्षणात तो एक अवेअरनेस येते, ती जागरूकता येते की आपल्याला कुठे काय बोलायचंय आणि किती बोलायचंय आणि कुठे थांबायचंय. टेक अ पॉज राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी आपल्याला अशी सिच्युएशन समोर आली की आपण प्रत्येक वेळी मे बी जी आपल्या आवडणारी नसेल तर आपण बऱ्याच वेळा फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये जातो की एकतर नाही, नाहीतर मग शेवटचा टप्पा अगदी भांडण राईट. सो वी गो इन टू फाईट आणि फ्लाईट मोड मोस्टली. आपलं ब्रेन हे त्या पद्धतीने झालं. एखादी व्यक्ती जर आपल्याला अगदी आक्रोशाने किंवा एकदम जोरदार पद्धतीने जर बोलली तर इवन वी टेंड टू आपण अगदी त्या पद्धतीने जोरात ओढण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण पण त्या पद्धतीने रिॲक्ट करतो राईट. सो फ्रॉम रिॲक्टिंग टू रिस्पॉन्डिंग, एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करायचं का रिस्पॉन्ड करायचे, इथपर्यंतचा जो काही अवेअरनेस आहे, हा अवेअरनेस ध्यानामुळेच जागृत झाला असं मी म्हणेन. जेव्हा मी मेडिटेशन, आपण जेव्हा म्हणतो की जी टेक्निक आपल्याला कळले, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा झाले, सो स्प्रेड दॅट, त्याचा प्रचार किंवा प्रसार करा राईट. सो ज्यांच्या कोणाच्या संपर्कात येतो आपण किंवा आम्ही जेव्हा भेटतो कोणाकडे, तर नेहमी ध्यानाचा प्रचार केला जातो राईट.
आणि जेव्हा ह्या ध्यानाच्या टेक्निक, हा जो काही आनापानासती ध्यान आपण करणार आहोत की शिकणार आहोत, हा आनापानासती ध्यानाचा जेव्हा प्रचार आपण करतो खूप आनंद होतो जेव्हा या टेक्निक जेव्हा मी माझ्या संपर्कात येणाऱ्यांना किंवा मी ज्यांच्याशी बोलते, कनेक्ट होतो आपण, त्यांना ह्या जेव्हा टेक्निक शिकवल्या, ते लिटरली दे आर थँकफुल. ते लिटरली थँक यू म्हणतात की तुम्ही ह्या गोष्टी आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल धन्यवाद. आमच्या जीवनामध्ये हा बदल झालाय आणि आम्हाला स्पष्टपणे जाणवतोय. ह्याच्यासाठी धन्यवाद जेव्हा करतात, तेव्हा खूप आनंद होतो की वी आर ऑन द राईट ट्रॅक. आपण नक्कीच चांगल्या मार्गावरती आहोत किंवा आपण जो काही मार्ग स्वीकारलाय किंवा ज्या मार्गावरती आपण आज चालतोय, हा खरंच खूप सुंदर मार्ग आहे. आणि शिकणं हा कधीही न संपणारा प्रवास आहे. आपण बऱ्याच वेळा लहानपणापासून आपण ऐकतो राईट की लर्निंग इज एंडलेस जर्नी. बऱ्याच वेळा आपण ऐकतो. एज्युकेशन गिव्स यू आपल्याला चांगलं, आपण जर चांगलं शिकलो असतो तर आपण नेहमीच यशाच्या पायरीवरती असतो राईट. सो शिकणं ही कधीही न संपणारी यात्रा आहे. आणि हा प्रवास, हा ध्यानाचा प्रवास जो आहे, अगदी मनापासून आणि पूर्ण आनंदाने अनुभवतोय आम्ही. आणि माझ्या या आयुष्यात ध्यानाचं ओळख करून दिल्याबद्दल जसं म्हटलं की ऋषिकेशची मी मनपूर्वक आभारी आहे. आणि त्याच्यासोबतच आपली ही जी काही संस्था आहे, बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन, ज्याचे एकमेव फाउंडर जे म्हणेन की ग्रँड मास्टर मिस्टर चंद्रा पुलमर सेट्टी, यांच्याबद्दल मी खूपच आभारी आहे. त्यांनी लिटरली आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं आजवर राईट, त्या मार्गदर्शन केल्याबद्दल ग्रँड मास्टर चंद्रा सर, वाणी मॅडम, DR कार्तिकेयन सर जे आपले मेंटॉर आहेत, त्यांचे मी अत्यंत कृतज्ञ आहे राईट. आणि त्याच्यासोबतच मला अजून धन्यवाद मानायला आवडेल, आज आपण जे कनेक्ट झालो, आज आपण सगळेजण जोडले गेलोय या टेक्नॉलॉजीला, झूमला, आपण एकमेकांशी कनेक्ट झालोय बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशनला, आणि त्याच्या लिटरली पूर्ण बुद्धासिओ परिवाराला मला मनपूर्वक धन्यवाद द्यायला आवडेल राईट. सो त्याच्या अगोदर जस्ट मला एक सांगायला आवडेल की बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन ही जी एक ना नफा संस्था असून ब्रेथ माइंडफुलनेस मेडिटेशन आणि वैज्ञानिक ज्ञानच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक प्रशासन किंवा शिक्षण आपल्याला देते. आणि हे सगळं एवढं चांगलं काम ही आपली बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन कार्य करते. बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशनचे जसं म्हटलं की फाउंडर मिस्टर चंद्रा पुलमर सेट्टी यांचे जे गुरु आहेत ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, जे PSSM पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंट याचे जे संस्थापक आहेत, त्यांच्या प्रेरणेतून ते त्यांचे गुरु आहेत. आणि त्या गुरूंमार्फत चंद्रा सरांनी ध्यानाचं हे नॉलेज घेतलं आणि ते आज आपल्यापर्यंत पोहोचते. बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन ही जी त्यांच्यासोबत चंद्रा सरांसोबत आपल्या लॉरेन्स गुळीहार्ट जोली, वाणी चंद्रशेखर ह्याही बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशनच्या संस्थापकात आहे. बुद्धासिओ ही ऍक्च्युली चंद्रा सरांनी जेव्हा ही संस्था स्थापन केली, त्याचं मागचं एकमेव जसं म्हणून की पाठिंबा हा ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांचा होता, जे की PSSM चे संस्थापक होते. 2020 पासून बुद्धासिओ क्वांटम फाउंडेशन अस्तित्वात आहे आणि आजपर्यंत जगभर हजारो ध्यान सत्रांद्वारे लाखो व्यक्तींना, व्यावसायिकांना, सरकारी अधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना अगदी सशक्त केले. त्यांनी ध्यानाचा प्रचार आणि ध्यान शिकवले त्यांनी राईट. प्रोजेक्ट एक्सलन्स कसं, प्रोजेक्टमधून मेडिटेशन प्रोजेक्ट एक्सलन्स असं आपण म्हणतो की प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण ध्यानातून कसं आपण आपल्या कार्यक्षेत्राला अगदी उच्च तत्वावरती आपण नेऊ शकतो, त्याचं ध्यान नेतृत्व आपल्या चंद्र सरांनी
रादर आपली बुद्धासिव क्वांटम फाउंडेशन करते, राईट. सो डॉक्टर चंद्रा पुलामारा शेट्टी हे जसं म्हणलं की बुद्धासिव क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि मुख्य ध्यान मार्गदर्शक आहेत. त्यांनी ते पिरॅमिडवाले इंटरनॅशनल बँगलोरची एक बँगलोरला एक उच्च पिरॅमिड आहे, त्याचे ते संस्थापक आहेत. चंद्रा सर आधी IBM कॉर्पोरेशनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्य केले त्यांनी. यशस्वी उद्योजक होते. त्यांनी लिटरली बऱ्याच मास्टर्सकडून आध्यात्मिक गुरूंकडून त्यांनी ज्ञान घेतलंय. त्याच्यामध्ये डॉक्टर जो डिस्पेन्झा, स्वामी रामन, नील डोनाल्ड वॉश, सेट यांचं पण यांच्याकडून पण त्यांनी ज्ञान घेतलंय, राईट. सो आपण बऱ्याच वेळा म्हणतो की मी मेडिटेशन करते. सो आयडियली हे इनकरेक्ट स्टेटमेंट असं म्हणता येईल. इट्स नॉट लॉजिकली करेक्ट किंवा टेक्निकली पण करेक्ट नाहीये. आपण जनरली असं म्हणतो का की आय डू स्लीप, आपण म्हणतो आय स्लीप, राईट, मी झोपते. तो मेडिटेशन, झोप ही आपलं एक म्हणजे काय म्हणतात त्याला, इट्स इंटरनल, राईट. झोप ही येतेच. सो मेडिटेशन जन्मतः ही मेडिटेशन जी आहे, ही कार्यरचना जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. इट्स नॉट लाईक आपण त्याच्यासाठी काही वेगळं काही करतोय, राईट. सो मेडिटेशन होतं ऑटोमॅटिकली. वी डोंट डू इट, आपण ते स्पेसिफिकली करत नाही. मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आपण जातो, त्याच्यासाठी आपण कसं काही वेगळं कार्य करत नाही. बट व्हॉट वी डू इज, आपण आपल्या श्वासाकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा ते ऑटोमॅटिक ते होण्यासाठी आपल्याला लवकर मदत होते, राईट. सो रादर दॅन सेइंग की मी मेडिटेशन करते, माझ्याकडून मेडिटेशन होतंय छान, राईट. सो मेडिटेशन, ध्यान हा इतका सायंटिफिकरित्या आपण म्हणतो की ध्यानाने शारीरिक स्वास्थ्य सुधारतं, ध्यानाने बौद्धिक क्षमता वाढते, ध्यानाने नॉलेज वाढतं, ध्यानाने अमुक होतं. असे बरेच एक्सपिरियन्सेस आपण आता जस्ट रिसेंटली आपल्या मेमरी व्हिडिओमध्ये ऐकले. तर हे कसं होतं एक्झॅक्टली, हाऊ इट हॅपन्स. सो आपला हा जो थ्राईव्ह 8 हा जो काही आपला प्रोग्राम आहे, या प्रोग्राममध्ये आपल्या प्रत्येक आठवड्यामध्ये दर दिवशी एक टॉपिक आकारला गेलाय की रचना केलेली आहे. त्या टॉपिकद्वारे आपण वाय मेडिटेशन आणि सपोज मेडिटेशनने शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. सो हा एक जर सपोज टॉपिक धरला, जो आपला दुसऱ्या आठवड्याचा टॉपिक आहे. पहिल्या आठवड्यामध्ये आपलं मेडिटेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर मग हार्ट कोहरन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर अजून एक काही गोष्टी आहेत, राईट. सो 21 डेजचा 21 दिवसांचा इतका सुंदर आराखडा आहे आणि त्या आराखड्यामध्ये आपल्याला दरवेळेस नेहमी नवीन नवीन काही काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. सो मी सगळ्यांना विनंती करेन की आज जे कोणी जॉईन झालेत त्यांनी इन्शुअर करा की हा 21 दिवसाचा जो काही कार्यक्रम आहे हा मी नेहमी अटेंड करणार. हे एक आपल्या जसं म्हणून की न्यू इयर रेझोल्युशन आपण एक स्वतःसाठी देऊया, 21 दिवस स्वतःसाठी. आणि मे बी जो काही अनुभव आपण घेतो आहोत तो अनुभव आपण दुसऱ्यांना स्प्रेड करूयात. सो ट्राय टू स्प्रेड. रोज मिनिमम 2 जणांना तरी ही लिंक पाठवा. हा फ्री कार्यक्रम आहे. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी शिकायला बऱ्याच साऱ्या मेहनत करावी लागते, राईट. सो जर हा आपल्याला अनुभव जर चांगल्या पद्धतीने घेता येतोय तर आपल्याला फक्त लिंक शेअर करायची. तर ती लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जो आनंद आपण घेतोय तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या आता साधारण 28-29 जण आहेत. 29 जणांपैकी प्रत्येकाचा अनुभव मी शुअरली सांगू शकते 21 दिवसामध्ये आपल्या ह्या 29 जणांपैकी, ऑफकोर्स आता जसं म्हणलं की रोजच्या रोज ही आपण लिंक दुसऱ्यांना पाठवणार, तर आपले 29चे आपल्याला 100 गाठायचे आहेत. सो प्रत्येक जण ॲटलिस्ट आजच्या दिवशी जे कोणी आहेत त्या जणांचे मी गॅरंटी देऊ शकते की 21 दिवसामध्ये ते स्वतः अनुभव शेअर करतील
की माझं स्लीप पॅटर्न सुधारले किंवा माझा हेल्थ सुधारली आहे किंवा माझं अमुक एक गोष्ट होती ती झाली नीट वगैरे वगैरे, माझं मॅनिफेस्टेशन ट्रू झालंय, माझं मॅनिफेस्टेशन रियालिटीमध्ये आलंय वगैरे वगैरे, राईट. सो हा अनुभव घेण्यासाठी 21 दिवस स्वतःला आपल्याला द्यायचे. आणि इतकी सिंपल टेक्निक आहे की आपल्याला अगदी कुठे काही जायचं नाहीये, कुठे काही दिवा लावायचा नाहीये किंवा कुठल्याही गोष्टीवरती काही आणायची नाही किंवा द्यायची नाहीये. जसं आपण आता आज व्हिडिओ बघितला पत्रिजींचा, की आपला श्वासच आपला गुरु आहे आणि जर आपला गुरु आपल्या सोबत असताना आपल्याला इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाहीये, राईट. सो जसं पत्रिजींनी मगाशी सांगितलं की श्वास, आपलं तोंड, नाक आणि तिसरा डोळा. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की शंकराचा तिसरा डोळा आपण लहानपणापासून ऐकलं, की शंकराचा तिसरा डोळा उघडला म्हणजे खतरनाक, राईट. असं पण ऐकलं लहानपणापासून. सो हा जो आपला ज्याला आपण म्हणू की थर्ड आय पॉइंट जो आहे, हा आपल्याला ऍक्टिव्हेट ऑटोमॅटिकली होतो. काही वेगळे कष्ट करण्याची गरज नाही, फक्त नियमित ध्यान. त्या ध्यानाने आपलं ऑटोमॅटिकली कॉन्शियसनेस, थर्ड आय पॉइंट ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतो आणि फक्त आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. आणि जसं सरांनी मगाशी सांगितलं पत्रिजींनी, की जर तुम्ही इकडची जर ऊर्जा कमी घालवली तर ऑफकोर्स तुमच्या श्वासावरती लक्ष लवकर केंद्रित होतं. बऱ्याच वेळा आपण बोलण्यामध्ये खूप एनर्जी घालवतो, राईट. बघण्यामध्ये बऱ्याच वेळा एनर्जी घालवतो. ज्या गोष्टी खरंच बघण्यालायक आहेत का, ज्या नाहीये बघण्यालायक तिकडे पण आपण अगदी चालू ठेवतो स्क्रोल स्क्रोल स्क्रोल. आज तर इतकं छान आपल्याकडे डिव्हाइस आलंय जो आपल्याला अगदी अर्धा तास 1 तास छान गुंतवू शकतो, अडकवून ठेवू शकतो. जस्ट 1 फिंगर अवे, बस. आय होप यू आर ऑल्सो एग्री, राईट. सो काय बघायचंय, कुठे बघायचं आणि किती वेळ बघायचंय, हे आपल्याला तो अवेअरनेस आला पाहिजे आणि तो अवेअरनेस आपल्याला ध्यानाने येतो, राईट. एक जस्ट रिक्वेस्ट होती की जर कोणाला, आय मीन सगळ्यांनाच, जर व्हिडिओ ऑन केला तर खूप चांगलं इंटरॅक्शन होईल. फक्त मीच बोलण्यापेक्षा मलाही आवडेल की तुम्हाला सगळ्यांना आपण इट विल बी अ काइंड ऑफ डिस्कशन आपलं खूप छान होऊ शकेल. आणि आपल्याला 21 दिवस आपल्याला सोबत आपला प्रवास करायचा आहे. सो जस्ट बी रिलॅक्स आणि कम्फर्टेबल राहून आपण आपला व्हिडिओ ऑन केला, जे काही एक्सपिरियन्सेस असतील मे बी चॅटवरती टाकलेत किंवा कोणी जर अनम्यूट करून शेअर केलं तर खूप आवडेल. सो आपला कम्युनिकेटिव्ह टॉक, एक काइंड ऑफ इट शुड बी अ कम्युनिकेशन, नॉट वन वे कम्युनिकेशन, बोथ वे कम्युनिकेशन, राईट. सो जस्ट अ रिक्वेस्ट. थँक्यू. जस्ट बोलल्यानंतर आय सी की बरेच व्हिडिओ ऑन झालेत. खूप खूप धन्यवाद. एक प्रश्न विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा आपण जसं म्हटलं की टू बी ऑनेस्ट, जेव्हा मी या मेडिटेशनच्या जर्नीला सुरुवात केली तेव्हा मला माहित नव्हतं की अवर थॉट्स क्रिएट अवर रियालिटी. अवर थॉट्स क्रिएट अवर रियालिटी, किंवा आपली बॉडी हील होऊ शकते किंवा ज्याला आपण म्हणतो की आपल्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. आपण सगळे एकच आहोत. आपण सगळे एक आहोत हे बऱ्याच वेळा आपण लहानपणी पण ऐकलंय. पण ती भावना पण यायला पाहिजे, राईट. ती भावना येण्यासाठी ती फिलिंग्स असेल तरच आपण ते बिहेव करू अकॉर्डिंगली, राईट. सो बिफोर मेडिटेशन आय वॉज नॉट नोईंग की खरंच आपणच आपले गुरु आहोत किंवा आपल्यामध्येच आपण जे आजार क्रिएट करतोय किंवा आपल्याला जो काही आजार होतो, हा आजार आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या स्वतःमुळे होतो किंवा आपल्या स्वतःच्या विचारामुळे होतो. आणि जर आपण जर आजार स्वतःच क्रिएट करतोय तर ते हील करण्याची ताकद पण आपल्यातच आहे. याची कल्पना मेडिटेशनमध्ये आल्यानंतर मला जाणीव व्हायला लागली किंवा ते एक्सपिरियन्सेस आल्यानंतर मला त्याची जाणीव व्हायला लागली. थॉट्स क्रिएट युअर रियालिटी. आपले विचारच आपलं वास्तव्य निर्माण करतात. आपल्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. आपण सगळे एकच आहोत. या सगळ्याची भावना किंवा ह्या सगळ्या गोष्टी ध्यानामध्ये आल्यानंतर अनुभवल्या
किंवा ध्यानामध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त कळायला लागल्या. आणि त्याच्यामुळेच चांगले विचार करणं किंवा वाईट विचाराला तो तिकडे थांबवणं किंवा त्याला स्टॉप करणं किंवा त्याला व्हॅनिश करणं किंवा त्या थॉट्स पासून पूर्णपणे अगदी लांब जाणं, ह्याची ही जी काय जागरूकता आहे, ही जागरूकता फक्त आणि फक्त ध्यानामुळे आली. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, हाऊ यू कॅन हील युअर ओन बॉडी. आपण स्वतःचे आजार, आपल्या जे काही आजार आहेत, डायबिटीस अगदी आपण कॉमनली ऐकतो की डायबिटीस ना काय नाही, ठीक आहे, हा तर सगळ्यांनाच होतो, आजकाल तर होतो. तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, चांगलं व्यवस्थित आहे, तुला डायबिटीस ना, ठीक आहे, दॅट्स फाईन. असं हे कॉमन सेंटेन्स झालं आपलं. बीपी, डायबिटीस, थायरॉइड, ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी कॉमनली ऐकतो, तर आपल्याला ते अगदी कॉमन आजार वाटायला लागले. बट हे खरंच कॉमन आजार आहेत का ह्या कॉमन विचार करण्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत? ते फक्त आणि फक्त आपल्या रिडंडंट विचारामुळे, जे अगदी रिपिटेटिव्ह नको असलेल्या विचारामुळे निर्माण झालेले आजार आहेत. इट्स नॉट हेरिडिटरी, इट्स नॉट जेनेटिक, इट्स जस्ट मेंटल. राईट. सो हे फक्त आणि फक्त आपल्या विचारातून निर्माण झालेले आजार आहेत. सो जर विचार निर्माण कोण करतंय? माणूसच करतोय, आपणच करतोय. सो जर त्या विचारातून आपल्याला जर ते आजार होत आहेत, तर ते विचार थांबवून आपले आजार बरे होणार. राईट. तर आपले आजार जे काही आहेत, छोटा डायबिटीस म्हणा किंवा मोठ्यातला मोठा कॅन्सर म्हणा, सगळे हील करण्याची ताकद आपल्या स्वतःमध्ये आहे आणि ती शक्ती आपल्यामध्ये आहे. ती शक्ती फक्त आपल्याला अनुभव करायची, ती शक्ती फक्त आपल्याला जागृत करायची. आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त ध्यान. ध्यानाचा एक सिंपल नियम आहे की जर तुम्ही 30 वर्षाचे असाल तर 30 मिनिटं ध्यान, 5 वर्षाचे असाल तर 5 मिनिटं ध्यान, 80 वर्षाचे असाल तर 80 मिनिटं ध्यान. राईट. 80 वर्ष म्हटल्यावरती 80 मिनिटं, कारण की तेवढे आपले विचार, तेवढ्या आपल्या त्या गोष्टी, लिमिटिंग बिलीफ साचलेल्या असणार, तर त्या क्लीन करायला आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागणार. आणि म्हणून जेवढं वय तेवढे मिनिटं आपलं ध्यान असलं पाहिजे. 5 वर्षाच्या मुलाला त्याची अजून जस्ट थॉट प्रोसेस चालू झाली आहे आणि म्हणून त्याच्या तो जो काही अनवॉन्टेड थॉट्स आहेत ते कमी आहेत त्याच्याकडे, म्हणून ते क्लीन करायला त्याला कमी वेळ लागणार. सो दॅट्स द रूल, दॅट्स अ थंब रूल. राईट. सो स्टार्ट डुईंग मेडिटेशन. आपण आता ध्यानाला जाऊया. ध्यानाची एक सिंपल टेक्निक आहे, ती मी तुम्हाला आता ह्या पहिल्या दिवसाचा आपल्या प्रवासामध्ये, पहिल्या दिवसाच्या या सेशनमध्ये तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, आपल्याला अगदी सुखासनात बसायचंय. कुठेही अगदी पाठ ताठच पाहिजे किंवा मे बी अमुक एकच पोस्चर पाहिजे वगैरे काही नाही. फक्त आपल्याला सुखासनात बसायचंय. मी स्क्रीन शेअर करते. त्या पद्धतीने आपल्याला आपलं पोस्चर असलेलं चांगलं आहे. थ्रूआउट प्रोसेसमध्ये आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. 1 मिनिट. आय होप माझी स्क्रीन दिसतेय तुम्हाला. हो. ओके, थँक्यू. सो तुम्हाला या चित्रामध्ये जसं दिसतंय की जर तुम्ही सोफा, ज्यांना कोणाला खालती मांडी घालून बसता येणार नसेल त्यांनी आपल्या सोफा किंवा चेअरवरती हातात हात घालून बसायचे आणि आपले जे काही पायाचे जे काही तळवे आहेत ते एकमेकांमध्ये गुंफवून ठेवायचे. राईट. आणि जे कोणी सोफा चेअरवरती बसणार त्यांनी सिंपल मांडी घालून आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून अलगद मांडीवरती ठेवायचे. या सिंपल पोस्चरच्या मागे एकच उद्देश आहे की आपलं जे काही बॉडी आहे ती क्लोज लूपमध्ये राहील आणि जी काही एनर्जी आपल्याला मेडिटेशनद्वारे मिळणार आहे ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये क्लोज लूपमध्ये, ते आपल्या शरीराभोवतीच प्रेरित होणार आहे. थ्रूआउट प्रोसेस आपल्याला आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. सो आपल्या मेंदूचं एक उत्तम, जसं म्हटलं की आपला मेंदू हा असा बनलाय
की एकतर जेव्हा आपण श्वास घेतोय, जेव्हा आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करतोय, तेव्हा आपण आपल्या विचारांपासून दूर होतो. आपला ब्रेन हा आहे हा फक्त विचार करण्यासाठी आहे, राईट? आपण कधी असं जर बघितलं तर माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो विचार करू शकतो. दुसरे कोणताही प्राणी पृथ्वीवरचा विचार करत नाही, राईट? सो जेव्हा आपण आपलं लक्ष केंद्रित आपल्या श्वासावरती केंद्रित करतो, तेव्हा आपण आपल्या विचारांपासून दूर जातो. जेव्हा आपण आपल्या विचारांपासून दूर जातो, तेव्हा ऑफकोर्स आपण मनातले जे काही कधी जो काही क्लटरनेस आहे किंवा जो काही असे कालवा-कालवजी चालली विचारांची ती हळू-हळू कमी होते. मे बी आपल्या आता दिवसाभरामध्ये जसं म्हटलं की जनरली सामान्य माणसांमध्ये साधारण 50,000 ते 60,000 थॉट्स येतात. आउट ऑफ दॅट जर बघाल तर साधारण 90% विचार हे निगेटिव्ह असतात किंवा पास्ट किंवा फ्युचरच्या चिंतेबद्दल असतात. पास्टमध्ये अमुक एका व्यक्तीने असं केलं किंवा पास्टमध्ये माझ्यासोबत असं झालं होतं, फ्युचरमध्ये माझं कसं होणार किंवा फ्युचरमध्ये माझ्या मुलांचं कसं होणार वगैरे, वगैरे, वगैरे. विचार काइंड ऑफ इरिलेव्हंट म्हणण्यापेक्षा त्या गरजेच्या नाहीयेत आत्ता. ऑफकोर्स हे विचार आपल्याला येतात, पण व्हेन वी आर डुईंग मेडिटेशन आता काही गरजेचं नाही. सो आता फक्त आपल्याला ह्या विचारांपासून दूर जायचंय. नंतर तुम्हाला ज्या काही मटेरियल गोष्टी आहेत, त्या ऑफकोर्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये तर करायच्याच आहेत. पण व्हेन वी आर डुईंग मेडिटेशन, जस्ट बी आउट ऑफ द थॉट्स, राईट? सो जेव्हा हळूहळू आपल्या मनातले विचार कमी होतात, तेव्हा आपण आपल्या एकदम मनातल्या विशिष्ट खोलवरपणाला अनुभव करायला लागतो. आणि तो खोलवरपणा आपल्याला अनुभव करायचा. तोच म्हणजे आपलं गाढ अवस्था आहे, जी आपल्याला अनुभव करायची. इट माईट हॅपन की पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच होईल, नाही होईल. कोणाचं पहिल्या दिवशी एकदम क्विक होतं, कोणाचं 10व्या दिवशीपर्यंत होत नाही वगैरे, वगैरे. सो आपलं फक्त एकमेव ध्येय पाहिजे की आपल्याला आपल्या विचारांपासून दूर जायचंय. जेव्हा जेव्हा विचार येणार परत आपलं लक्ष श्वासावरती, विचार येणार लक्ष श्वासावरती. एवढीच फक्त प्रोसेस आपल्या थ्रू आउट मेडिटेशनमध्ये करायची. मी काही मार्गदर्शन पण करणार आहे. गायडेड मेडिटेशन असेल, हे गायडेड ध्यान असेल, एक साधारण सिम्पल सुदिंग म्युझिक असेल. त्या म्युझिक फक्त आपल्याला ध्यानामध्ये जाण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे? सो आपले डोळे बंद करा. एक इम्पॉर्टंट रूल म्हणजे आपले कितीही काही विचार आले किंवा कुठलाही काही आवाज झाला किंवा काही झालं, एक एन्श्योर करायचं की आपले डोळे आपण उघडणार नाही, राईट? कारण की जेव्हा आपण डोळे उघडतो, आपली 80% ऊर्जा आपली वाया जाते, राईट? आता ज्यांना कोणाला चष्मा असेल त्यांनी तो चष्मा काढून ठेवायचा आहे, कारण की डोळे बंद असताना आपल्या चष्म्याची काही गरज नाहीये. ठीक आहे? सो डोळे बंद कराल आणि फक्त आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. अगदी आपल्याला कुठे जोराने श्वास घ्यायचा नाहीये किंवा जोराने श्वास सोडायचा नाहीये. आपले डोळे बंद असू द्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. आपला आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास आपल्याला अधिकाधिक शांत करत आहे. आपण आनापानासती ध्यान करत आहोत. आना म्हणजे येणारा श्वास आणि अपाना म्हणजे बाहेर पडणारा श्वास.
सती म्हणजे त्या श्वासासोबतच राहणे. तो आपल्याला आपल्या श्वासासोबतच राहायचे आहे. आपल्या नैसर्गिक, शांत, स्वाभाविक, सौम्य अशा श्वासासोबतच राहायचे आहे. कुठलाही विचार आला तर परत आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. या क्षणात कोणतंही अस्तित्व नाही, कोणतीही व्यक्ती नाही, फक्त आणि फक्त आपला श्वासच आपल्या सोबत आहे. स्वाभाविक, सामान्य गतीने जाणाऱ्या श्वासासोबत एकरूप व्हा. अनुभव करा, आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला अधिकाधिक ऊर्जा देत आहे आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातील थकवा, व्याधी, नेगेटिव्हिटी, चिंता, काळजी सर्व काही बाहेर टाकत आहे.
फक्त आणि फक्त आपल्या श्वासासोबतच राहा. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरामध्ये अधिकाधिक आनंद, उत्साह घेऊन येत आहे. आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातील, आपल्या विचारातील चिंता, काळजी नको असलेल्या सर्व गोष्टी बाहेर टाकत आहे. अनुभव करा त्या शून्य स्थितीचा. अनुभव करा त्या खोलवरपणाचा. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला अधिकाधिक सशक्त बनवत आहे, समृद्ध बनवत आहे. आपल्या श्वासासोबतच राहा.
लक्षात ठेवा, जिथे आपले लक्ष जाते तिथेच ऊर्जा वाहते. म्हणून आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव आणि प्रत्येक स्नायू संपूर्णपणे रिलॅक्स झाले आहे. आणि तुम्ही अतिशय शांत, सुखाच्या आणि आनंदाच्या अशा गाढ अवस्थेत जात आहात. तुमचा श्वास आता अधिकाधिक हलका होत आहे असं जाणवेल. आपल्या श्वासासोबतच राहा. श्वासाशी एकरूप व्हा. आपल्या श्वासासोबतच राहा. श्वासाशी एकरूप व्हा. आपला श्वास आपला गुरु आहे. कुठलाही विचार आला तर परत आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा.
आपल्याला माहीत असलेल्या सर्व गोष्टी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील माणसे, ठिकाणे, सर्व काही गोष्टी आपल्या मनातून, आपल्या विचार क्षेत्रातून काढून टाका आणि फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या शांत, स्वाभाविक, नैसर्गिक अशा श्वासावर लक्ष केंद्रित करा. एकरूप व्हा. श्वासासोबत अधिकाधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करा. अनुभव करा त्या ऊर्जेचा, अनुभव करा त्या खोलवरपणाचा. आपल्या प्रत्येक श्वासासोबत सजग रहा, सतर्क रहा. आता ही वेळ आहे शून्य स्थितीत जाण्याची, जिथे कोणतीही वस्तू नाही, व्यक्ती नाही, प्राणी नाही, कोणतंही ठिकाण नाही, कोणतीही वेळ नाही. अशा परमशून्य स्थितीत जा आणि अनुभव करा त्या अमर्यादित शक्तीचा, अमर्यादित ऊर्जेचा.
जितका वेळ तुम्ही शून्य स्थितीत राहाल तितके वेळ तुम्ही अनेक संभावनांना आकर्षित कराल. प्रत्येक श्वासासोबत ध्यानात अधिकाधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करा. स्वतःला विसरून सर्व काही मिळवा. आपली स्वतःची आयडेंटिटी, ओळख, आपला व्यवसाय, आपली डिग्री, सर्व काही विचार क्षेत्रातून बाहेर काढा आणि फक्त आपल्या आंतरिक ऊर्जेचा अनुभव करा. आपल्या श्वासासोबतच राहा. एकरूप व्हा. लक्षात ठेवा, जिथे तुमचे लक्ष जाईल तिथेच ऊर्जा विस्तारित होईल. त्यामुळे आपले लक्ष फक्त आणि फक्त आपल्या श्वासावर केंद्रित करा. या ब्रह्मांडात अनंत संभावनांसह ऊर्जा आहे. आणि या ब्रह्मांडात सर्व गोष्टी, माणसे, ठिकाणे, व्यक्ती, प्राणी, सर्व गोष्टी एकमेकांशी जडलेल्या आहेत. आपण सर्वजण सामूहिक ध्यान करत आहोत. हे अतिशय शक्तिशाली आणि ऊर्जावान आहे. ही शक्तिशाली ऊर्जा तुम्ही सर्वांवर प्रेरित करा. तुम्ही शरीरापेक्षा अधिक ऊर्जा आहात. You are beyond your body. या ब्रह्मांडात अफाट शक्ती आहे आणि ती तुमच्यामध्येही आहे. लक्षात ठेवा, तुमचे विचार हेच तुमच्या जीवनाचा मार्ग आहे. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासासोबत अनुभव करा आणि म्हणाल, मी नेहमी सकारात्मक विचार करते, कारण माझे सकारात्मक विचारच माझे जीवन घडवतात.
तुम्ही जितका आनंद निर्माण कराल तेवढा अधिक आनंद तुमच्या जीवनात मिळेल. काही सकारात्मक विचार, वाक्य आपल्या श्वासासोबत आत घेताना अनुभव करा. माझा प्रत्येक दिवस खास बनवणाऱ्या आनंदी क्षणांबद्दल मी खूप आभारी आहे. मला प्रत्येक दिवशी मिळत असलेल्या प्रेम, आदर, जिव्हाळ्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या सर्व गरजा, इच्छा पूर्ण करेल अशी विपुलता ह्या विश्वामध्ये पसरली आहे. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला मिळालेल्या माझ्या आईवडिलांच्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की हे विश्व मला नेहमी यशस्वी मार्गच दाखवतात आणि मी माझ्या नेहमी जीवनामध्ये यशस्वी होत आहे. माझ्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करणाऱ्या व्यक्ती, वस्तू, निसर्ग या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. मी माझ्या जोडीदाराचा आदर करते. आम्ही एकमेकांचे यशाचे क्षण साजरे करतो आणि एकमेकांना नेहमी प्रेरणा देतो. एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर हा आमच्या नात्याचा पाया आहे. मी माझ्या नात्यामध्ये प्रेम, सहानुभूती, सामंजस्य यांना आकर्षित करत आहे. आम्ही स्वतःच्या इच्छा, गरजा नेहमी एकमेकांना मोकळेपणाने सांगतो. आतापर्यंत आलेले अनुभव, आतापर्यंत आलेले क्षण याचा अनुभव करून देण्यासाठी मी आभारी आहे. आजचा दिवस आनंदात गेल्यामुळे त्या दिवसाचा, त्या सृष्टीचा आलेल्या सगळ्या अनुभवांचा मी आदर करतो आणि कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत पुढे जगतो आहे. मी खूप यशस्वी आहे. आम्ही भूतकाळात घडलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि एकमेकांना माफ करतो.
आता आपल्या भोवताली असणाऱ्या वातावरणाशी, परिस्थितीशी जागरूक व्हा. तुमच्या अंतर्मनात परत या. तुमच्या श्वासात परत या. डोळे बंदच ठेवून अनुभव करा. तुमच्या देहात आता नवीन मन प्राप्त झालंय. तुमचं देह आता एक मंदिर बनलं आहे. तुमच्या नवीन आयुष्यावर आता प्रेम करा. तुमचा भूतकाळ आता एक शहाणपण बनलं आहे. तुमचं भविष्य हे नवनवीन संधी आणि साहसाने भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यातील आव्हानांना शुभेच्छा. तुमच्यातील दैवी शक्तीला शुभेच्छा. आता वेळ आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची. धन्यवाद करा तुमच्या आयुष्यातील सर्व घटनांसाठी, सर्व माणसांसाठी. धन्यवाद करा तुमच्या आई वडिलांना ज्यांनी तुम्हाला या विश्वात आणलं. धन्यवाद करा तुमच्या शिक्षकांना ज्यांनी तुम्हाला शिकवलं. धन्यवाद करा तुमच्या आयुष्यातील मित्रांना, सहकार्यांना, सर्वांना. या निसर्गाला ज्यांनी तुम्हाला प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्याशी संलग्न केलं, त्याला कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या सुंदर शरीराला कृतज्ञता व्यक्त करा. सर्व गोष्टींसाठी, त्या कंपनीसाठी, त्या टेक्नॉलॉजीसाठी कृतज्ञ राहा ज्यांनी तुमचं आयुष्य अगदी सुखद आणि सोपं बनवलं आहे. आणि शेवटी या ब्रह्मांडाला आपल्याला आयुष्याचा अनुभव करून देण्यासाठी कृतज्ञ राहा. Relax your body. Relax. हळूहळू तुम्ही या विश्वात परत या. पूर्णपणे रिलॅक्स व्हा. जसे तुम्ही रिलॅक्स व्हाल, आठवा की तुम्ही काय फील केलं, काय पाहिलं, कुठे गेलेलात. अनुभव करा त्या सुंदर ध्यानाच्या अनुभवांचा.
रिलॅक्स. आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर रब करून निर्माण झालेली ऊर्जा आपल्या सुंदर डोळ्यांवरती प्रेरित करा. डोळे उघडा. वेलकम बॅक. सगळ्यांचं खूप खूप स्वागत परत एकदा. सगळ्यांनी एक स्वतःला एक शाबासकी देऊयात की आपण आज 42 मिनिटाचं ध्यान केलंय. खूप माझा आवाज कमी येतोय आता? ओके. ओके ओके. या सो सगळ्यांनी एक स्वतःला एक शाबासकी देऊया की आज आपण 42 मिनिटाचं ध्यान केलंय. आय होप तुमचा ध्यानाचा अनुभव खूप चांगला राहिला असेल अशी आशा करते. कोणाला काही कोणाचा अनुभव शेअर करायला आवडेल? जनरली ध्यान झाल्यानंतर एवढं आपण शांत आणि सुंदर स्थितीमध्ये असतो आणि खूप छान वाटत असतं. जनरली हा जो आनंद आहे हा जर आपण शेअर केला तर आपला आनंद तर आपण व्यक्त करतोच, प्लस आपला आनंद दुसऱ्यांना शेअर केल्याबद्दल त्यांनाही छान वाटतं आणि त्याच्यातून नक्कीच काही ना काही शिकायला मिळतं. जस्ट काही ध्यानाचे अनुभव आहेत. मे बी चॅटमध्ये रिप्लाय करू शकतात. कोणाला आपलं जे काही शरीर आहे ते एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं, असं काही आहेत का? की माझं शरीर एकदम हलकं झालंय, की अमुक एखादा बॉडी पार्ट आहेच आहे किंवा एकदम नो बॉडी स्टेट किंवा अगदी असं म्हणतो की एखादा पार्ट आहे की नाही याची जाणीवच नाही. सो जर असेल तर फक्त लिहू शकतात की हलकेपणा जाणवला किंवा मला आपलं शरीर एकदम जड झाल्यासारखं वाटलं का? की बाबा असे हात टाकलेत आणि अगदी हात असेच घट्टच राहिलेत किंवा सगळी बॉडी स्टिफ झालीये, असं काही कोणाला जाणवलं? कोणाकोणाला जेव्हा ध्यानाच्या एकदम गाढ अवस्थेमध्ये जातो, कोणत्या ना कोणत्या असे देवी देवतांचे चेहरे दिसतात. मग देवी दुर्गा देवी असो किंवा शंकर भगवान असो किंवा स्वामी समर्थ असो किंवा कोणताही देव असा आपल्याला समोर दिसतो. एक्सलंट. नंदकुमार सरांना तसा अनुभव आलाय.
कधी कधी असं वाटतं की आपण एकदम कुठल्या तरी म्हणजे अगदी असं वर तरंगतोय, तरंगल्याचा अनुभव होतो. शरीर आपलं अगदी असं फ्लोट होतंय, असा अनुभव कोणाला जाणवला? कधी कधी अगदी आपली बॉडी अशी रोटेट होते, मे बी राईट लेफ्ट किंवा पुढे मागे किंवा अशी गोल गोल फिरल्यासारखी जाणवते. आपलं शरीर रोटेट होतंय असं कोणाला अनुभव आला? मे बी ते या कुठल्याही डायरेक्शन, राईट टू लेफ्ट, पुढे मागे किंवा मे बी पूर्ण सर्कल मध्ये असं 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 होतंय असं कोणाला जाणवलंय? टिंगलिंग सेन्सेशन ऑन फोरहेड, एक्सलंट. कोणाकोणाला हा जो थर्ड आय पॉइंट आहे तिकडे अगदी असं जड किंवा अगदी असं खूप एनर्जी जास्ती आली आहे किंवा तिकडे असं दुखायला लागतं, असं कोणाला जाणवलं का? एक्सलंट. मृणाल मॅडम ना? कोणाला अगदी काही म्हणजे मेडिटेशनचा आधी स्टार्टिंगला आवाज आला पण मध्ये काहीच ऐकू नाही आलं, म्हणजे असं वाटलं की मी झोपलोय की काय, आणि नंतर मे बी म्युझिक संपल्यावरती किंवा कुठला तरी आवाज आला आणि त्याच्यानंतर जाग आली, असं कोणाला जाणवलं? कोणाला कसलाच एक्सपिरियन्स नाही आला, असं काय झालं? राईट. सो हे जे जे काही एक्सपिरियन्सेस मी सांगितले, राईट, हे सगळे ध्यानाचे अनुभव आहेत. कुठलाही एक्सपिरियन्स न येणं हा पण एक ध्यानाचा अनुभव आहे. आणि मे बी मग मला मी राईट टू लेफ्टच का झाले किंवा लेफ्ट टू राईटच का झाले किंवा माझे हात घट्टच का झाले किंवा मग मला इकडेच का दुखलं, इकडे दुखलं म्हणजे मेडिटेशन चांगलं नाही वगैरे वगैरे, हे जे काही आहेत, असं आपण हा एक आपलं मन जे आहे ना, हे आपले मन नेहमी कुठली चांगली गोष्ट करताना आपल्याला मागे खेचत असतो कधी कधी, राईट. कारण की सगळेच या मार्गाला जातात अशातला भाग नाही, पण वी फाइंड रिझन्स टू नॉट टू गो ऑन दिस वे, राईट. आपण प्रत्येक वेळेस विचार असं एक मार्ग शोधत असतो की त्या मार्गाला न जाणं, चांगल्या मार्गाला न जाण्यासाठीचे आपण कधी कधी मार्ग शोधत असतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ध्यान करायला तर मला वेळच नाही. आजच मी ऐकलं, माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, ते म्हणले रे नाही माझ्याकडे एवढी काम आहेत ना, मला ध्यान करायला पण वेळ नाही. नंदकुमार, मध्ये मध्ये झोप लागली असं असेल आणि एनर्जी दिसली माझ्या आजूबाजूला, येल्लो आणि हा एक्सलंट. एक बोलायचं राहिलं की असे कोणाला कलर्स दिसले का, जसं आता मृणाल मॅडमने सांगितले येल्लो पर्पल कलर दिसले, कोणाला ब्लॅक किंवा मे बी व्हाईट किंवा पिंक पर्पल अशा शेड्स, असे कुठलेही शेड कलर्स दिसले का? जसं आता मृणाल मॅडमने सांगितले की त्यांना येल्लो आणि पर्पल दिसले. सो असे कोणते मे बी, जसं म्हणलं की ध्यानाचे हे सगळे अनुभव आहेत, कलर्स दिसणं, मे बी कुठल्या देवी देवतांचं समोर चेहरा दिसणं, राईट. कुठलाही अनुभव न येणं हा पण एक सुंदर अनुभव आहे. सो मे बी आता जसं म्हणलं की काही जण त्याच्यामध्ये चॅटमध्ये येतात की मला हे जाणवलं ते जाणवलं, कोणाकोणाला मे बी ते आज जाणवलंच नसेल. सो तोही एक चांगला अनुभव आहे. दिसलं म्हणजे चांगला अनुभव किंवा मला या या गोष्टी जाणवल्या म्हणजे चांगलं माझं ध्यान दिलं, असं काहीही गृहीत धरू नये. 20 वर्ष ध्यान करणाऱ्यांना पण कधी कधी काहीच जाणवत नाही, म्हणजे काहीच एक्सपिरियन्स येत नाही, जे आता आपल्याला इकडे बऱ्याच जणांना जाणवलेत. 20 वर्ष 30 वर्ष जे अगदी ध्यानी व्यक्ती आहेत त्यांनाही कधी कधी त्यांचं जे कालचं ध्यान आहे ते आजचं ध्यान असेल अशातला काही भाग नाही, राईट. सो नेहमीच रोजच्या रोज जे आपण काही ध्यान करतो नेहमी आपल्याला वेगळे अनुभव येतात. सो कालचा अनुभव मे नॉट बी द सेम, कालचा अनुभव मला आज येईलच अशातला भाग नाही किंवा आजचा अनुभव मला उद्या येईलच अशातला काही भाग नाही, राईट. सो एव्हरी मेडिटेशन इज अ गुड मेडिटेशन. प्रत्येक ध्यान हे चांगलंच ध्यान आहे. प्रत्येक अनुभव हा चांगलाच अनुभव आहे. अनुभव न येणं हा पण एक चांगला अनुभव आहे. सो इट्स इट्स गुड की आपण हा स्वतःला वेळ दिलाय, आणि आय होप आपण सगळे ही 21 दिवसांची जर्नी, हा 21 दिवसांचा प्रवास आपण नक्कीच कम्प्लीट करणार आहोत.
आणि जसं मी सांगितलं की रोजच्या रोज कमीत कमी 2 जणांना ही लिंक पाठवा. आणि हा जो अनुभव आपण घेतोय, हे जे काही आपण विजडम घेणार आहे, जे काही ज्ञान आपण ऐकणार आहोत, ते ज्ञान आपण जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवूया. हाच उद्देश बुद्धा सेवा क्वांटम फाउंडेशनचा आहे. आणि मे बी आपण त्याचे एक प्रवासी आहोत. ते ध्यान पसरवण्यासाठीच आपण प्रवासी आहोत. आणि ते आपण जास्तीत जास्त लोकांना त्याचा चांगला अनुभव करून देण्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये एक व्यक्ती आपण त्याच्यामध्ये एक आपलं योगदान देऊयात. ठीक आहे. सो थँक्स फॉर जॉईनिंग. आणि उद्याच्या सत्रामध्ये परत भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत शुभरात्री. थँक्यू सो मच. मॅडम आपण सॉन्ग आहे का रेडी? The light of 1,000 suns shine through. Live the life of grace that you were meant to. May the light of 1,000 suns shine through. Live the life of grace that you were meant to. उद्या आपण हार्ट एलिव्हेशन ह्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. सो स्टे कनेक्टेड आणि भेटूया उद्या रात्री. शुभरात्री. थँक्यू सो मच.